आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये माझ्या आवडीची डाळ कैरी मी बनवलेली आहे. अप्रतिम चवीची झाली आहे. नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपल्याला 1 वाटी हरभऱ्याची डाळ लागणार आहे. ती आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायची आहे. 2दा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये पाणी घालून 2 तास आपल्याला भिजवत ठेवायचे आहे. भिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त डाळ मोडली जाते आणि ही परफेक्ट अशी डाळ भिजलेली आहे. याचं एक्सेस पाणी आपण काढून घेऊया. तोवर आपल्याला 1 तोतापुरी कैरी घ्यायची आहे. त्याची सालं काढून मस्तपैकी किसून घ्यायची आहे आणि ही अप्रतिम कैरीची डाळ आता काही मिनिटातच तयार होणार आहे. तुम्हाला ही जरूर आवडेल. नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ही डाळ जी आहे ती पूर्णपणे निथळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे. चवीनुसार इथे आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आलंसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आलं अशा पद्धतीने किसल्यानंतर खूप छानपैकी मिक्स होतं. त्यामुळे मी नेहमीच किसून आलं घालते आणि हे सगळं जे साहित्य आहे मिक्सरला पाणी न घालता छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर यामध्ये धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आंबट गोड ही कैरीची डाळ बनणार आहे. त्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला इथे साखरेची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे अर्धा चमचा साखर घातली आहे. कैरी जी आहे किसून तीही घातलेली आहे. सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि ही अप्रतिम चवीची डाळ कैरी काही मिनिटातच तयार होणार आहे. याला कैरीची डाळ किंवा कोशिंबीर सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. छानपैकी मिक्स झाल्यानंतर त्याला वरून फोडणी करायची आहे. त्यासाठी तडका कढईमध्ये 1 चमचाभर तेल, जिरं घालून घेणार आहोत, हिंग घालून घेणार आहोत आणि हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. छानपैकी फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून ही जी फोडणी आहे ती वरून आपल्याला डाळ कैरीमध्ये घालायची आहे. खूप छान चविष्ट अशी ही डाळ कैरी बनते. तुम्ही अजूनपर्यंत आस्वाद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अप्रतिम दिसते आणि चविष्ट अशी ही डाळ कैरी काही मिनिटातच तयार होणार आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायची ही फोडणी खालपर्यंत आणि तुम्ही 5 मिनिटं असंच ठेवू शकता किंवा लगेचच याचा आस्वाद घेऊ शकता. आहा, खूपच सुंदर दिसते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास केली जाणारी ही डाळ कैरी आपली तयार झालेली आहे. सर्व करून घेऊयात आणि याचा आस्वाद घेऊयात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान साधी सोपी रेसिपी घेऊन.